Okay, last lecture we have seen the experiment to calculate the efficiency of steam distillation. Then today we have to see the demonstration experiment. Okay, screen is visible to all. Visible. Okay. So today we have to see the demonstration experiment to demonstrate the construction and the working of a freeze dryer. So today we have to see the principle. So what is that principle? हे आपण ड्राइंग मध्ये बघितलेलं आहे, पण हा डेमॉन्स्ट्रेटिव्ह एक्सपेरिमेंट आहे, त्यामुळे आपण आज स्टडी करणार आहे. Okay. So what is that principle? So the principle involved in the freeze drying is sublimation. फ्रीज ड्राइंग मध्ये कोणतं प्रिन्सिपल इन्व्हॉल्व होतं? तर सब्लिमेशन प्रिन्सिपल काय होत आहे? इन्व्हॉल्व होते. सो द वॉटर passes directly from the solid state means ice to the vapor state. सबलिमेशन प्रोसेस मध्ये काय होतं बघा, तर वॉटर काय होतं डायरेक्टली सॉलिड फेज मधून डायरेक्टली काय होतं वेपर फेज मध्ये काय होतं वॉटरचं कन्वर्जन होतं. सॉरी म्हणजेच आईस पासून आईसचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर वेपर स्टेट मध्ये होतं. सो विदाउट पासिंग थ्रू द लिक्विड स्टेट, म्हणजे आईसचं डायरेक्टली कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, तर डायरेक्टली वेपर फॉर्म मध्ये आईसचं कन्वर्जन होणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? सब्लिमेशन म्हणतो. म्हणजेच आईसचं काय होत नाही, लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्जन होत नाही. काय होतं, डायरेक्टली वेपर स्टेट मध्ये कन्वर्जन होतं. म्हणजे लिक्विड स्टेप काय होते, तर ही स्टेप स्किप होते. म्हणजे सॉलिड टू डायरेक्टली वेपर स्टेट. सो दॅट इज अबाउट द प्रिन्सिपल. सो फ्रीज ड्राइंग मध्ये कोणतं प्रिन्सिपल इन्व्हॉल्व केलेलं आहे, तर फ्रीज ड्राइंग मध्ये सब्लिमेशन प्रिन्सिपल इन्व्हॉल्व केलेला आहे. मग त्यामध्ये काय होतंय, तर वॉटर इट कॅन पास डायरेक्टली फ्रॉम द सॉलिड स्टेट टू वेपर स्टेट. मीन्स व्हॉट, फ्रॉम आईस टू वेपर स्टेट त्याचं कन्वर्जन होते विदाउट पासिंग थ्रू द लिक्विड स्टेट. लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्जन न होता आईस काय होतं, डायरेक्टली वेपर स्टेट मध्ये आईसचं कन्वर्जन होते. Then we have to see the construction. So freeze drying it is composed of the following basic component. Freeze drying मध्ये बेसिक कंपोनेंट आहेत बघा फॉलोइंग. कोणते कोणते बघा. सो अ चेंबर फॉर द व्हॅक्यूम ड्राइंग. व्हॅक्यूम ड्राइंग साठी काय असतो, एक चेंबर असतो. देन अ व्हॅक्यूम सोर्स, देन अ हीट सोर्स इज देअर and a vapor removal system as vacuum pump, steam ejector or the both. सो ह्याच्यामध्ये चार बेसिक कंपोनेंट आहेत. कोणते? अ चेंबर फॉर व्हॅक्यूम ड्राइंग, अ व्हॅक्यूम सोर्स, अ हीट सोर्स, अ वेपर रिमूव्हल सिस्टीम as a vacuum pump, steam ejector or both. Okay, all of you see the construction. थोडीशी डिफरंट डायग्राम आहे, आपण जशी बघितली ती सेम त्या टाइप मध्येच आहे. सो इट इज द डुअर इज देअर, देन इट इज द प्रोडक्ट ऑन शेल्स. हे काय आहेत, तर हे शेल्स आहेत. ह्या शेल्स वरती काय केलेलं आहे, प्रोडक्ट प्लेस केलेलं आहे.
देन इट इज द ड्राइंग चेंबर. हा काय आहे? ड्राइंग चेंबर आहे. दिस इज द आईस कंडेन्सर. This is the ice condenser. Then it is the vacuum pumping group. This is the vacuum pump. Then it is the refrigeration group. हा काय आहे? refrigeration group आहे. Then it is the heating system. इथे काय आहे? heating system present आहे. So in that working, there are 5 steps are there. फ्रीज ड्रायरच्या वर्किंग मध्ये 5 स्टेप्स आहेत बघा. कोणत्या कोणत्या आहेत? पहिली स्टेप कोणती आहे? तर प्री ट्रीटमेंट. त्यानंतर सेकंड स्टेप कोणती आहे? प्री फ्रीजिंग. देन थर्ड स्टेप इज व्हॉट? प्रायमरी ड्राइंग. अँड फोर्थ स्टेप इज व्हॉट? सेकंडरी ड्राइंग. देन फिफ्थ स्टेप इज व्हॉट? पॅकिंग इज देअर. तर ह्या 5 स्टेप आहेत. कशामध्ये? द वर्किंग ऑफ द फ्रीज ड्रायरच्या वर्किंग मध्ये 5 स्टेप आपण काय करतो? इन्व्हॉल्व करतो. पहिली कोणती स्टेप आहे? प्री ट्रीटमेंट बघतो आपण. त्यानंतर प्री फ्रीजिंग. देन प्रायमरी ड्राइंग. प्रायमरी ड्राइंग झाली की सेकंडरी ड्राइंग होतं आणि डायरेक्ट काय होतं? ड्राइंग झाल्यानंतर तो प्रोडक्ट जर ड्राय झाला तर त्याचं काय होणार आहे? पॅकिंग आपण त्या प्रोडक्टचं करणार आहे. Then next we have to see the pre-treatment. So in that pre-treatment, so this step is done to reduce the volume of the solution. आता ही स्टेप कशासाठी करतो आपण बघा. तर आपल्याला काय करायचं आहे? त्या सोल्युशनचा जो व्हॉल्यूम आहे तो काय करायचा आहे? रिड्यूस करायचा आहे. म्हणून आपण काय करतो? ही स्टेप काय करतो? फॉलो करतो. कोणती? प्री ट्रीटमेंट. त्यामध्ये सोल्युशनचा व्हॉल्यूम काय केला जातो? रिड्यूस केला जातो. ते सोल्युशन आहे ते कमी केलं जातं. सो the solution is pre-concentrated under the normal vacuum tray drying. आता ते जे सोल्युशन आहे ते काय करतो आपण? तर प्री कॉन्सन्ट्रेट करतो. कसं प्री कॉन्सन्ट्रेट करणार आहे? तर अंडर नॉर्मल व्हॅक्यूम ट्रे ड्राइंग. जे नॉर्मल व्हॅक्यूम ट्रे ड्राइंग आहे तर तिथे काय करणार आहे आपण? तो प्रोडक्ट आहे तो प्री कॉन्सन्ट्रेट करतो. सो समटाइम्स solid or liquid desiccant are also used for this purpose. आता ह्यामध्ये काय करतो बघा आपण? सॉलिड किंवा लिक्विड डेसिकंट आहे ते काय करतो आपण? ह्या पर्पज साठी यूज करतो. कशासाठी? तर प्री ट्रीटमेंट साठी. सो दिस रिड्युसेस द ऍक्च्युअल ड्राइंग बाय 8 to 10 टाइम्स. आता ह्यामुळे काय होतं बघा? तर ऍक्च्युअल ड्राइंग 8 to 10 टाइम्स ने काय होतं? कमी होतं. म्हणजे तो जो व्हॉल्यूम आहे तो काय होणार आहे? तर रिड्यूस होणार आहे. मग सिंपल आहे. ह्या स्टेप मध्ये आपण प्री ट्रीटमेंट मध्ये काय बघितलं? तर ही स्टेप कशासाठी यूज करतोय? तर व्हॉल्यूम सोल्युशनचा जो व्हॉल्यूम आहे तो रिड्यूस करण्यासाठी. त्यानंतर ह्या स्टेप मध्ये काय केलं जातं? तर हे सोल्युशन आहे ते प्री कॉन्सन्ट्रेट केलं जातं. कसं प्री कॉन्सन्ट्रेट करणार आहे आपण? तर अंडर नॉर्मल व्हॅक्यूम ट्रे ड्राइंगला ते सोल्युशन आपण प्री कॉन्सन्ट्रेट करतो. देन मग समटाइम्स ह्यामध्ये काय होतं बघा? सॉलिड किंवा लिक्विड काय करतो? डेसिकंट आपण यूज करतो. कशासाठी? तर ह्या प्री ट्रीटमेंट पर्पज साठी. देन दिस रिड्युसेस द ऍक्च्युअल ड्राइंग बाय द 8 to 10 टाइम्स. त्यामुळे काय होतं बघा? प्री ट्रीटमेंटमुळे तर ऍक्च्युअल ड्राइंग टाइम काय होतो? तर रिड्यूस होतो किंवा 8 to 10 टाइम म्हणजे काय? 8 to 10 टाइम्स ने हा ड्राइंग टाइम आहे तो काय होणार आहे? कमी होणार आहे. सो देन सेकंड स्टेप इज व्हॉट? प्री फ्रीजिंग. सो इन दॅट प्री फ्रीजिंग दिस इज डन टू सॉलिडिफाय द वॉटर. आता प्री फ्रीजिंग आहे ही कशासाठी करतोय आपण? तर वॉटर सॉलिडिफाय करण्यासाठी. सो द ampoules, vials, bottles in which aqueous solution is packed and are frozen in the cold shelves at a room temperature, at a temperature below -50 degrees Celsius. ह्यामध्ये काय होतं बघा आता प्री फ्रीजिंग मध्ये? तर आपण हे कशासाठी करतोय? तर दिस इज डन टू सॉलिडिफाय द वॉटर सॉलिडिफाय करण्यासाठी. म्हणजे ते जे सोल्युशन आहे ते फ्रीज करण्यासाठी काय करतोय? आपण प्री फ्रीजिंग ट्रीटमेंट यूज करतो. सो द ampoules, vials किंवा ते जे बॉटल्स आहेत तर ते काय होतंय? सो इन विच aqueous solution is packed. आता त्यामध्ये काय असतं? ampule बॉटल मध्ये किंवा व्हायल्स मध्ये aqueous सोल्युशन काय केलेलं असतं? फिल केलेलं असतं किंवा पॅक केलेलं असतं. सो आर फ्रोझन इन द कोल्ड शेल्स. आता ते जे aqueous सोल्युशन आहे म्हणजे aqueous सोल्युशन म्हणजे काय असणार आहे?
ते लिक्विड फॉर्म मध्ये असणार आहे, म्हणजे त्या अँप्युल्स बॉटल मध्ये किंवा व्हायल्स मध्ये असणार आहे ते. मग ते जर समजा ह्याच्यामध्ये असेल, aqueous ह्याच्यामध्ये असेल, तर आपण काय करतो, प्री फ्रीजिंग ही ट्रीटमेंट काय करतोय, अप्लाय करतो त्यावरती. सो विच आर फ्रोझन इन द कोल्ड शेल्स. आता त्या अँप्युल्स बॉटल्स किंवा व्हायल्स आहेत ते आपण काय करतोय, फ्रोझन करतोय. कुठे फ्रोझन करणार आहे, त्या कोल्ड शेल्स मध्ये ऍट अ टेम्परेचर बिलो. टेम्परेचर किती ठेवणार आहे आपण, तर -50°C तेवढं त्याचं टेम्परेचर असणार आहे. सो प्री फ्रीजिंग मध्ये समजलं सगळ्यांना काय करतो आपण, तर aqueous सोल्युशनचं कन्वर्जन आईस मध्ये करण्यासाठी किंवा सॉलिडिफाय करण्यासाठी आपण काय करतो, ही स्टेप यूज करतो. मग त्यामध्ये अँप्युल्स, व्हायल्स किंवा बॉटल्स आहेत, त्याच्यामध्ये काय असतं, aqueous सोल्युशन पॅक केलेलं असतं. मग ते काय करायचं असतं, आपल्याला सॉलिडिफाय करायचं असतं. सो आपण काय करतोय, मग ते फ्रोझन करतोय. सो विच आर फ्रोझन इन द कोल्ड शेल. कोल्ड शेल मध्ये आपण ते फ्रोझन करणार आहे ऍट अ टेम्परेचर. किती टेम्परेचर असणार आहे त्याचं, तर -50°C एवढं त्याचं टेम्परेचर असणार आहे. So all of you see that in that third step, so the material to be dried. थर्ड स्टेप कोणती आहे बघा, प्रायमरी ड्राईंग. आता ह्यामध्ये काय होतं, त्या प्रोडक्टचं आपण प्रायमरी ड्राईंग करणार आहे. मग ह्यामध्ये काय करतो आपण, मटेरियल टू बी ड्राईड विच इज स्प्रेड इन ऑर्डर टू इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द सब्लिमेशन. मग ते मटेरियल आहे ते काय करतो आपण, तर स्प्रेड करतो. कशासाठी स्प्रेड करणार आहे आपण, तर इन ऑर्डर टू इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द सब्लिमेशन. सरफेस एरिया इन्क्रीज होण्यासाठी त्या सब्लिमेशन प्रोसेस मध्ये. सब्लिमेशन म्हणजे काय, तर कन्व्हर्जन ऑफ आईस इंटू सॉरी आईसचं कन्वर्जन कशामध्ये होतं सब्लिमेशन मध्ये, तर आईस इज कन्वर्टेड इंटू वेपर्स और सॉलिड विच इज कन्वर्टेड इंटू वेपर्स. सो the material which is to be dried which is spread in order to increase the surface area. ते मटेरियल आहे ते आपल्याला काय करतोय, ड्राय करतोय. ड्राय झाल्यानंतर आपण स्प्रेड करणार आहे ते. मग कशासाठी स्प्रेड करायचं आहे आपल्याला, तर टू इन्क्रीज द सरफेस एरिया. सरफेस एरिया इन्क्रीज करण्यासाठी. कशासाठी, तर सब्लिमेशन साठी. सो द टेम्परेचर अँड प्रेशर विच इज केप्ट बिलो द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. आता त्याचं जे टेम्परेचर आहे आणि प्रेशर आहे ते काय करतो आपण, तर बिलो ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटरला काय करतो आपण, केप्ट करतो. सो 0.098°C and 4.58 mmHg फॉर द सब्लिमेशन ऑफ वॉटर. कशासाठी, तर वॉटरचं सब्लिमेशन होण्यासाठी. सो हीट इज सप्लाइड अँड आईस सब्लाइम्स इनटू वेपर स्टेट. मग काय होतं बघा, हीट काय करतो आपण, सप्लाय करतो. मग हीट सप्लाय केल्यानंतर आईसचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, सो आईस सब्लाइम्स इनटू वेपर स्टेट. सो विच इज अल्टिमेटली रिमूव्ह. आणि तो वेपर आहे तो काय करतो आपण, अल्टिमेटली रिमूव्ह करतो. सो प्रायमरी ड्राईंग हेल्प टू रिमूव्ह अबाउट द 98 to 99% ऑफ द मॉइश्चर. आता प्रायमरी ड्राईंग आहे ते काय करते बघा, आता 98 to 98% जे मॉइश्चर आहे त्यामधलं, त्या प्रोडक्ट मध्ये ते काय करते, रिमूव्ह करण्यासाठी काय होतं त्याचा, तर यूज होतोय. कशाचा, तर प्रायमरी ड्राईंगचा. देन थर्ड स्टेप मध्ये काय बघितलं आपण, प्रायमरी ड्राईंग मध्ये, तर मटेरियल काय करायचं आहे आपल्याला, ड्राय करायचं आहे. तर ड्राय झाल्यानंतर आपण ते मटेरियल काय करणार आहे, स्प्रेड करणार आहे. स्प्रेड काय करायचं, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सरफेस एरिया इन्क्रीज करायचा आहे. मग सरफेस एरिया कशासाठी इन्क्रीज करणार आहे आपण, तर सब्लिमेशन साठी काय करतो आपण, सरफेस एरिया इन्क्रीज करतो. सो मग त्याचं जे टेम्परेचर आहे आणि प्रेशर आहे ते काय करतोय, इट कॅन बी केप्ट बिलो द ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर दॅट इज 0.0098°C to 4.58 mmHg for the sublimation of the water. त्यानंतर काय करणार आहे आपण, तर हीट सप्लाय करणार आहे. देन and ice is sublimes into vapor state which is which are ultimately removed. आणि ह्यामध्ये काय करतो आपण, तर हीट सप्लाय करतो. मग हीट सप्लाय केल्यानंतर काय होणार आहे बघा, तर तो जो आईस आहे तो काय होणार आहे, इट कॅन सब्लाइम्स इनटू वेपर स्टेट.
आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, तर वेपर स्टेटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. सो विच कॅन बी अल्टिमेटली रिमूव्ह. आणि आपण काय करतो तो रिमूव्ह करतो. सो दिस प्रायमरी ड्राइंग help to remove about the 98 to 99% of the moisture. मग ह्या प्रायमरी ड्राइंग मुळे काय होते, तो प्रोडक्ट पूर्णपणे ड्राय होतो. अप टू 99% तो प्रोडक्ट काय होणार आहे, ड्राय होणार आहे. म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे. कशामुळे, तर प्रायमरी ड्राइंग. देन वी हॅव टू सी द सेकंडरी ड्राइंग. So in that secondary drying, so the moisture left in the primary drying, which is removed by an ordinary vacuum drying. आता प्रायमरी ड्राइंग मध्ये काय होतं, 99% मॉइश्चर काय झालेलं असतं, रिमूव्ह झालेलं असतं. पण एखादे पर्सेंट काय झालेलं असतं, ते मॉइश्चर त्यामध्ये रिटेन असतं त्या प्रोडक्ट मध्ये. मग आपण काय करतो सेकंडरी ड्राइंग मध्ये, तर ते जे मॉइश्चर आहे, जे राहिलेलं रिमेन झालेलं जे मॉइश्चर आहे, ते काय करतोय आपण ऑर्डिनरी व्हॅक्यूम ड्राइंग थ्रू काय करतोय, सेकंडरी ड्राइंग मध्ये आपण ते मॉइश्चर आहे ते काय करतो, रिमूव्ह करतो. सो द व्हॅक्यूम ड्राइंग विच इज डन ऍट द टेम्परेचर ऑफ 50 to 60 डिग्री सेल्सिअस. मग आता ते जे व्हॅक्यूम ड्राइंग आहे, तर ते कसं करतोय आपण बघा, तर किती टेम्परेचरला करणार आहे, सो विच इज डन ऍट द टेम्परेचर ऑफ 50 to 60 डिग्री सेल्सिअस. सो द रेट ऑफ ड्राइंग इज व्हेरी स्लो. मग तो जो रेट आहे ड्राइंगचा तो कसा आहे, तर व्हेरी स्लो आहे. अँड इट्स टेक अबाउट 10 to 12 hours. तो टाइम किती घेतो बघा, तर 10 to 12 hours पर्यंत काय होतं, त्याला टाइम लागतो. कशामध्ये, तर सेकंडरी ड्राइंग मध्ये. सो सेकंडरी ड्राइंग मध्ये काय बघितलं आपण, सो द मॉइश्चर लेफ्ट इन द प्रायमरी ड्राइंग. जे प्रायमरी ड्राइंग मध्ये मॉइश्चर लेफ्ट झालेलं आहे किंवा राहिलेलं आहे, ते रिमूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, तर विथ द हेल्प ऑफ ऑर्डिनरी व्हॅक्यूम ड्राइंग. व्हॅक्यूम ड्राइंग थ्रू काय करतोय आपण, राहिलेलं मॉइश्चर काय करणार आहे, तर रिमूव्ह करणार आहे. सो द व्हॅक्यूम ड्राइंग, सो विच इज डन ऍट द टेम्परेचर ऑफ, ते व्हॅक्यूम ड्राइंग किती टेम्परेचरला करतोय आपण, तर अप टू 50 to 60 डिग्री सेल्सिअसला आपण ते व्हॅक्यूम ड्राइंग आहे ते तो जो प्रोडक्ट आहे ज्याचा आपल्याला रिमेन झालेलं रिटेन झालेलं जे मॉइश्चर आहे ते रिमूव्ह करायचं आहे, तर ते आपण कितीला करतोय, व्हॅक्यूम ड्राइंग मध्ये 50 to 60 डिग्री सेल्सिअसला करतो मॉइश्चर रिमूव्ह. देन द रेट ऑफ ड्राइंग इज व्हेरी स्लो. मग तो जो ड्राइंग रेट आहे तो कसा आहे, तर व्हेरी स्लो आहे. सो अँड इट टेक्स अबाउट द 10 to 12 hours. आणि त्याचा टाइम किती घेतो बघा तो, तर 10 to 12 hours पर्यंत त्याचा टाइम असतो. So next step is what? Packing. So in that तो पूर्ण प्रोडक्ट ड्राय झाला असेल तर आपण काय करू शकतो, त्या प्रोडक्टचं पॅकेजिंग करू शकतो. सो द बायोलॉजिकल प्रोडक्ट्स ड्राईड बाय द फ्रीज ड्राईंग. आता जे बायोलॉजिकल प्रोडक्ट असतात ते काय होतात बघा, तर फ्रीज ड्राईंग थ्रू काय करतो आपण, ते ड्राय करतो. सो विच आर युजली रिक्वायर्ड टू बी इन अ स्टराईल कंडिशन फॉर द इंजेक्शन. तर त्याला कंडिशन कशी असते, तर स्टराईल कंडिशन लागते कशाला, तर इंजेक्शन साठी. सो अटेन्शन मस्ट बी पेड टू पॅकेजिंग ऑफ द फ्रीज ड्राईड प्रोडक्ट. आता फ्रीज ड्राईड जो झालेला प्रोडक्ट आहे तर त्याच्यामध्ये पण अटेन्शन द्यावं लागतं, कारण की स्टॅबिलिटी काय असते, तर मेन तो प्रोडक्ट काय असायला पाहिजे, तर स्टराईल असायला पाहिजे. हा मेन काय आहे कन्सेप्ट असतो. सो attention must be paid to packaging of the freeze dried product to ensure the protection from the moisture. कशासाठी, तर ते मॉइश्चर पासून प्रोटेक्शन करण्यासाठी. सो द कंटेनर शुड बी क्लोज्ड अंडर द कंट्रोल्ड एटमॉस्फेरिक कंडिशन. आता ते जे कंटेनर्स आहेत ते आपण कसे क्लोज करतो बघा, तर अंडर कंट्रोल्ड एटमॉस्फेरिक कंडिशन मध्ये ते कंटेनर्स आहेत ते आपण स्टोअर करतो. अँड ऑल्सो ऑब्झर्विंग द असेप्टिक कंडिशन. आणि आपण ती असेप्टिक कंडिशन आहे ती पण काय करणार आहे, तर ऑब्झर्व करणार आहे. सो द अँपुल्स आर सील्ड इमिजिएटली आफ्टर ड्राईंग. मग त्या ज्या अँपुल्स आहेत त्या काय करतो आपण, तर सील लगेच करून घेतो. का करतो लगेच सील, तर इमिजिएटली आफ्टर ड्राईंग. सो whereas the vials and bottles are closed as such or after replacement of the vacuum by the inert gas if required.
म्हणजे अँप्युल्स काय करायच्या, तर ड्रायिंग झाली की लगेच काय करायचं, सील करून घ्यायच्या. आणि ते जे व्हायल्स किंवा बॉटल्स असतात, तर ते आपण कधी पण क्लोज करू शकतो ऑर आफ्टर रिप्लेसमेंट बाय द व्हॅक्यूम ऑर बाय इनर्ट गॅस. म्हणजे इनर्ट गॅस जर रिप्लेस झाला, व्हॅक्यूम रिप्लेस केल्यानंतर काय करू शकतो आपण, तर ते बॉटल्स किंवा व्हायल्स आहेत ते आपण पॅक करू शकतो. देन द कंटेनर्स आर लेबल्ड अँड पॅक्ड इन द कार्डबोर्ड बॉक्सेस. आणि नंतर काय करतो मग आपण, ते कंटेनर्स आहेत ते लेबल करतो आणि पॅक करून काय करतो, तर कार्डबोर्ड बॉक्स मध्ये पॅक करतो. सो पॅकिंग मध्ये आपण काय बघितलं बघा, तर ते जे बायोलॉजिकल प्रोडक्ट आहेत ते कसे ड्राय करतो आपण, सो विच आर ड्रायड बाय द फ्रीज ड्राईंग. फ्रीज ड्राईंग थ्रू काय करतो आपण, ते ड्रायड करतो. सो विच आर युजली required to be in a sterile condition for the injection. इंजेक्शन साठी काय लागते, तर स्टराईल कंडिशन इम्पॉर्टंट असते. मग त्यामुळे स्पेशल अटेन्शन काय करावं लागतं आपल्याला, प्रोव्हाइड करावं लागतं. कशासाठी, जेव्हा फ्रीज ड्राईंगचं पॅकेजिंग होत असतं, फ्रीज ड्राईड प्रोडक्टचं पॅकेजिंग होत असतं तेव्हा. कशासाठी, तर टू इन्शुअर द प्रोटेक्शन फ्रॉम द मॉइश्चर. ते मॉइश्चर त्यामध्ये कोणत्याही प्रकारे एंटर होऊ नये म्हणून. सो स्पेशल अटेन्शन कॅन बी गिवन फॉर द पॅकेजिंग ऑफ द फ्रीज ड्राईड प्रोडक्ट. सो मग ते जे कंटेनर्स आहेत ते काय करतो आपण, तर क्लोज करतो अंडर अंडर कंट्रोल्ड ऍटमॉस्फेरिक कंडिशनला. ते कंटेनर्स आहेत ते आपण क्लोज करणार आहे. देन आपण काय करतो, तर असेप्टिक कंडिशन आहे ती पण काय करतो आपण, ऑब्झर्व करतो. मग त्या सॅम्पल्स आहेत त्या काय करणार आहे आपण, इट कॅन बी सील्ड इमिजिएटली आफ्टर ड्राईंग. इमिजिएटली अँप्युल्स काय करतो आपण, ड्राय झाले की लगेच सील करून टाकतो. पण बॉटल्स आणि व्हायल्स आहेत त्या, सो विच आर क्लोज ऍज सच, लगेच क्लोज करू शकतो, किंवा ऑर आफ्टर द रिप्लेसमेंट ऑफ द व्हॅक्यूम बाय द इनर्ट गॅस, किंवा व्हॅक्यूमचा व्हॅक्यूम मधला जो इनर्ट गॅस आहे त्याचं रिप्लेसमेंट झाल्यानंतर पण आपण त्या बॉटल्स आहेत त्या पॅक करू शकतो. सो द कंटेनर्स आर टू बी लेबल्ड अँड पॅक्ड इन द कार्डबोर्ड बॉक्सेस. मग ते जे कंटेनर्स आहेत ते काय करतो आपण नंतर, तर पॅक करतोय, किंवा कार्डबोर्ड पॅक करून नंतर कुठे प्लेस करणार आहे, तर कार्डबोर्ड बॉक्स मध्ये आपण ते कंटेनर्स आहे ते प्लेस करतोय. Okay, we have to see the advantages. So what are the advantages? So the product obtained is light and porous, having the excellent solubility. आता फ्रीज ड्राईंगचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते कोणते आहेत बघा. तर तो जो प्रोडक्ट ऑब्टेन होणार आहे तो कसा असणार आहे, तर लाईट असणार आहे. आणि कसा असणार आहे, तर पोरस असणार आहे. हॅव्हिंग द एक्सलंट सोल्युबिलिटी. आणि त्याची सोल्युबिलिटी कशी असणार आहे त्या प्रोडक्टची, तर एक्सलंट असणार आहे. सो देयर इज अ चान्स ऑफ हायड्रोलिसिस. सो इट इज मिनिमाइज्ड. तो जो चान्स असतो हायड्रोलिसिस होण्याचा, तो जो प्रोडक्ट आहे तो, सो तो काय होतो, मिनिमाइज होतो किंवा कमी होतो. सो बिकॉज ऑफ द ड्रायिंग टेक्स प्लेस ॲट अ व्हेरी लो टेम्परेचर. काय होतं, तर हायड्रोलिसिस व्हायचा चान्सेस कमी होतो ह्यामध्ये, कारण की ते जे ड्रायिंग आहे ते काय होतं, तर खूप कमी टेम्परेचरला काय झालं असतं, तो प्रोडक्ट आहे तो ड्राय झालेला असतो. सो द हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स कॅन बी ड्रायड. म्हणजे हीट झालेले जे मटेरियल्स आहेत ते काय करतो बघा आपण, तर इझिली आपण ते ड्राय करू शकतो. सो द लॉस ऑफ व्होलाटाइल मटेरियल्स इज मिनिमम. मग व्होलाटाइल मटेरियलचा जो लॉस होतो तो कसा असतो, तर मिनिमम असतो. म्हणजे एखादा मटेरियल जर एखादा प्रोडक्ट जर आपण ड्राय करायला ठेवला असेल, त्यामध्ये जर एखादा ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट असेल किंवा व्होलाटाइल इन्ग्रेडियंट असेल त्यामधला, तर तो काय होतो, तर मिनिमम कमी ह्याच्यामध्ये काय होतो, व्होलाटाइल होतो. सो द स्टॅबिलिटी ऑफ द मटेरियल्स कॅन बी मेंटेन्ड. आणि त्या मटेरियलची स्टॅबिलिटी आहे ती काय होते, तर व्यवस्थित मेंटेन केली जाते. बघा ऍडव्हान्टेजेस मध्ये काय बघितलं, तर तो जो प्रोडक्ट आहे ऑप्टेन होणारा तो कसा असतो, लाईट आणि पोरस असतो. मग त्याची सोल्युबिलिटी कशी असते, तर एक्सलंट सोल्युबिलिटी असते. मग जेव्हा आपल्याला चान्स असतो की हायड्रोलिसिस होण्याचा त्या प्रोडक्ट मध्ये, तर इट इज हॅव्हिंग द मिनिमम और मिनिमाइज्ड चान्स ऑफ द हायड्रोलिसिस. कशामुळे, तर बिकॉज ऑफ द ड्रायिंग टेक्स प्लेस ऍट द व्हेरी लो टेम्परेचर. ड्रायिंग काय होत आहे, खूप कमी टेम्परेचरला तो प्रोडक्ट आहे तो ड्राय होतो. देन नेक्स्ट, हीट सेन्सिटिव्ह मटेरियल्स आहेत ते पण आपण काय करू शकतो, ड्राय करू शकतो.
मटेरियल्स आहेत त्याचा लॉस काय होतो, खूप कमी लॉस होतो. देन द स्टॅबिलिटी ऑफ द मटेरियल्स कॅन बी मेंटेन्ड. त्या मटेरियलची जी स्टॅबिलिटी आहे ती काय करू शकतो आपण, तर मेंटेन करू शकतो. देन वी हॅव टू सी द डिसएडव्हान्टेजेस. सो डिसएडव्हान्टेजेस व्हॉट? सो द प्रोसेस इज एक्सपेन्सिव्ह. ही जी प्रोसेस आहे ती कशी आहे, तर व्हेरी एक्सपेन्सिव्ह आहे. सो बिकॉज अ कॉम्प्लिकेटेड प्लांट इज युज्ड. आता ही प्रोसेस कशामुळे एक्सपेन्सिव्ह आहे बघा, तर त्यामध्ये काय होतं, कॉम्प्लिकेटेड प्लांट आहे तो आपण युज करतो. सो द प्रोडक्ट ऑब्टेन्ड इज व्हेरी हायग्रोस्कोपिक. तो प्रोडक्ट कसा असतो, तर हायग्रोस्कोपिक असतो. सो द पिरियड ऑफ ड्रायिंग इज लॉंग. तो जो ड्रायिंग पिरियड आहे तो किती असतो बघा, तर बघाशी बघितलं तर आपण तर अप टू 12 आवर्स पर्यंत काय होतं, त्याचं ड्रायिंग असतं 10 to 12 आवर पर्यंत. सो नॉट लेस दॅन 10 आवर्स. 10 आवर पेक्षा कमी आवर्स मध्ये त्याचा टाइम नसतो, ड्रायिंग टाइम. दॅट इज द ऍडव्हान्टेजेस. हा प्लांट कसा आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे तो कसा आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. ही प्रोसेस पण कशी आहे, एक्सपेन्सिव्ह आहे. तो प्रोडक्ट काय होतो, तो जो प्रोडक्ट ऑब्टेन होणार आहे तो कसा ऑब्टेन होणार आहे, तर हायग्रोस्कोपिक प्रोडक्ट ऑब्टेन होणार आहे आपल्याला. देन द पिरियड ऑफ द ड्रायिंग इज लॉंग. तो जो ड्रायिंगचा पिरियड आहे तो कसा आहे, तर लॉंग आहे. नॉट लेस दॅन 10 आवर्स. Okay, all of you see the use. So what is the use? So the process mainly used for the biological product. आता ही जी प्रोसेस आहे तर ती मेनली कुठे यूज करतो बघा आपण. सो मेनली यूज फॉर द ड्रायिंग ऑफ द बायोलॉजिकल प्रोडक्ट. बायोलॉजिकल प्रोडक्ट ड्राय करण्यासाठी, सच एज द अँटीबायोटिक्स, ब्लड प्रोडक्ट, वॅक्सिन्स, एन्झाइम्स, थर्मोलेबाइल, फार्मास्युटिकल प्लांट किंवा फार्मास्युटिकल प्रोडक्ट. त्यासाठी काय आहे, तर ही प्रोसेस युजफुल आहे. म्हणजे आपण काय करतोय, फ्रीज ड्रायिंगचा यूज कशासाठी करतो बघा, तर बायोलॉजिकल प्रोडक्टचं ड्रायिंग करण्यासाठी. म्हणजेच अँटीबायोटिक, ब्लड प्रोडक्ट, वॅक्सिन, एन्झाइम आणि फार्मास्युटिकल प्रोडक्ट ड्राय करण्यासाठी काय करतो आपण, फ्रीज ड्रायिंगचा यूज करतोय. Wait for 1 minute.
Okay, all of you see the pharmaceutical freeze dryer. पहिली स्टेप बघा, प्रोडक्ट बी काही इथे लोड झालेला आहे, इथे दिसतंय सगळ्यांना. देन फ्रीजिंग, फ्रीजिंग होतं बघा इथं ह्या स्टेप मध्ये. Then primary drying is there. This is in that primary drying is there. See that this is the secondary drying. This is the vinyl sealing. All of you see that here is the automatic loading and unloading of the pharmaceutical freeze dryer. So all of you see how it can be working. There is a loading is there, automatic loading.
See that ampoules or bottles, these are loaded.
So okay, we have to see the next experiment. Next experiment बघा. We have to see the calculate the uniformity index for the given sample by using the double cone blender. We have to see the double cone blender. So all of you see the principle of double cone blender. Okay, screen is not visible to all. No, ma'am. Okay, wait for 1 minute. So all of you see the principle of the double cone blender. So what is that principle? So the mixing occur which can due to the tumbling and shearing action with the blade. आता हे जो प्रिन्सिपल काय आहे बघा डबल कोन ब्लेंडरचं तर मिक्सिंग कशामुळे occur होतंय? It can be occur due to the tumbling and the shearing action with the blade. Tumbling आणि shearing action होते कशासोबत तर ब्लेड सोबत. Then in that construction, so the all parts of the double cone blender including the mixing tank and blades are made up of the stainless steel. आता जे डबल कोन ब्लेंडरचे जे सगळे ऑल पार्ट्स आहेत बघा इन्क्लुडिंग द मिक्सिंग टँक आणि ब्लेड्स ते कशापासून प्रिपेअर केलेले आहेत बघा इट कॅन बी प्रिपेअर फ्रॉम द स्टेनलेस स्टील पासून आपण ते प्रिपेअर करतो. सो द इक्विपमेंट कन्सिस्ट ऑफ द टू कोन्स. आता ह्या इक्विपमेंट मध्ये दोन कोन्स आहेत हा एक आणि हा एक. आपण बुक मध्ये जी डायग्राम बघितली ती थोडीशी डिफरंट आहे ती जर अशी होती डायग्राम पण फार्मास्युटिकल प्लांट बघा डबल कोन ब्लेंडर आहे तो असा असतो. सो दिस इक्विपमेंट कन्सिस्ट ऑफ द टू कोन्स. ह्या इक्विपमेंट मध्ये दोन कोन्स आहेत. सो विच आर रोटेट अराउंड द शाफ्ट. ते काय होतात शाफ्ट भोवती रोटेट होतात. सो वन कोन कंटेन द लीड थ्रू विच मटेरियल्स आर लोडेड अँड अनलोडेड. एक जो कोन आहे त्यामध्ये काय बघा तर लीड प्रेझेंट आहे. सो त्यामध्ये काय करतोय आपण त्या लीड मध्ये तर मटेरियल्स लोड करतोय किंवा अनलोड करतो. So we have to see the working. So in that there is a simple working is there. So open the lid of the container. Sorry, lid of the blender. आपल्याला काय करायचं आहे त्या ब्लेंडरचं लीड ओपन करायचं आहे. So the material is to be blended or loaded 50 to 60% of the blender capacity. मग ते मटेरियल काय करतोय आपण लोड करतोय 50 ते 60% पर्यंत त्या ब्लेंडरच्या कॅपॅसिटी पर्यंत आपण ते मटेरियल आहे ते आपण ब्लेंडर मध्ये लोड करणार आहे. देन क्लोज द लीड. आपण लीड काय करतो क्लोज करतो अँड स्टार्ट द इलेक्ट्रिक मोटर. आणि इलेक्ट्रिक मोटर काय करणार आहे आपण स्टार्ट करणार आहे. सो द कॉमन स्पीड रेंज इज 30 to 100 RPM. मग कॉमन स्पीड रेंज किती असणार आहे बघा 30 ते 100 RPM एवढी त्याची रेंज असणार आहे. सो ऍज द ब्लेंडर रोटेट्स काय होते बघा हा जो ब्लेंडर आहे तो रोटेट होतो. सो द मटेरियल अंडरगोज द टम्बलिंग ऍक्शन. मग त्या मटेरियलची काय होते टम्बलिंग ऍक्शन टम्बलिंग मोशन व्हायला सुरुवात होते अँड मिक्सेस द मटेरियल थरली. आणि ते मटेरियल काय होते मिक्स व्हायला सुरुवात होते. सो आफ्टर सम टाइम ओपन द लीड अँड कलेक्ट द मिक्स्ड मटेरियल. मग सम टाइम काय करणार बघा आपण तर लीड आहे ते ओपन करणार आणि आपण काय करणार ते मटेरियल आहे ते कलेक्ट करणार. सो वर्किंग सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सो आपण काय करणार आहे ते जे ब्लेंडरचं जे लीड आहे ते काय करतो ओपन करतोय त्यामध्ये मटेरियल काय करतोय जे आपल्याला ब्लेंड करायचं आहे ते आपण लोड करणार आहे. 50 to 60% ब्लेंडरच्या कॅपॅसिटीनुसार आपण ते मटेरियल लोड करतो. मग लोड केल्यानंतर आपण काय करणार ते लीड आहे ते क्लोज करणार आणि इलेक्ट्रिक मोटर किंवा पॉवर आहे ती काय करणार आपण स्टार्ट करणार. मग त्याची जी कॉमन स्पीड रेंज आहे ती किती असणार आहे बघा तर 30 to 100 RPM एवढी त्याची कॉमन रेंज असणार आहे. देन ऍज द ब्लेंडर रोटेट्स. जेव्हा ब्लेंडर रोटेट होतोय तेव्हा काय होतं बघा सो द मटेरियल अंडरगोज द टम्बलिंग ऍक्शन. मग मटेरियलची काय होते टम्बलिंग ऍक्शन व्हायला सुरुवात होते अँड इट कॅन बी मिक्स्ड थरली.
मिक्सेस द मटेरियल थरली आणि काय होते ते मटेरियल मिक्स करते. सो आफ्टर सम टाइम ओपन द लीड अँड कलेक्ट द मटेरियल. सम टाइम नंतर आपण ते मटेरियल काय करू शकतो, सॉरी ते ब्लेंडर आहे तो आपण ओपन करू शकतो, लीड ओपन करू शकतो आणि मटेरियल कलेक्ट करू शकतो. नाही ना, एकनावरे सरांचा फोन होता. Then we have to see the uses. So what are the uses? So it is used for the mixing of the dry powders and granules. ह्याचा यूज कशासाठी होतोय बघा, तर ड्राय पावडर आणि ग्रॅन्युल्स मिक्स करण्यासाठी काय होतोय, ह्या डबल कोन ब्लेंडरचा यूज होतोय. सो इट कॅन बी युज्ड फॉर द फार्मास्युटिकल, फूड, केमिकल अँड कॉस्मेटिक प्रोडक्ट. आता ह्याचा यूज कशासाठी होणार आहे बघा, तर फार्मास्युटिकल त्यानंतर फूड, केमिकल आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट साठी काय होते त्याचा यूज होतो. Then we have to see the advantages. So it can easy to handle. Here it is the low maintenance cost. Handle करण्यासाठी easy आहे, low maintenance cost आहे त्याची. Then it is having the easy to clean, load and the unload. Then the large quantity of materials can be mixed. आपण काय करू शकतो, लार्ज क्वांटिटी मध्ये सुद्धा हे मटेरियल्स आहेत ते मिक्स करू शकतो. Then it require the less manpower. ह्यामध्ये manpower कशी लागते, लेस लागते. Then we have to see the disadvantages. So what are the disadvantages? So it is not suitable for the sticky material. Sticky material ह्यामध्ये ब्लेंड होऊ शकत नाही किंवा मिक्स होऊ शकत नाही. काय होणार आहे ते, तर ते स्टिक होऊन बसणार आहे तिथं. So it is not suitable for the sticky material. Then it is not suitable for the fine product. Fine particle साठी हे suitable नाही. Then it is not suitable for the high speed. High speed साठी ते suitable नाही. Okay, all of you see this machinery, double cone blender.
See how this machine can work. ओके, आपण डेमोस्ट्रेटिव्ह 2 एक्सपेरिमेंट बघितले. कोणते कोणते बघितले? टू डेमोस्ट्रेट द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ फ्रीज ड्रायर बघितला. त्यानंतर कोणता बघितला? डबल कोन ब्लेंडर बघितला. नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण राहिलेले ड्यू पॉइंट मेथड आणि अजून एक राहिलेला आहे आपला एक्सपेरिमेंट. कोणता आहे तर ओव्हरऑल टू डिटरमाइन द ओव्हरऑल हीट ट्रान्सफर कोएफिशिएंट बाय द हीट एक्सचेंजर. तो राहिलेला आहे तर तो आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूया तुमचं सेशनल एक्झाम झाल्यानंतर. ओके, आपण थेअरी पार्ट कंडक्ट करूया आता. आपण युनिट 5 बघतोय. So last lecture, what we have studied? We have studied the theories of corrosion. In that, electrochemical theory, galvanic corrosion theory. In that galvanic corrosion theory, त्यामध्ये 3 टाइप बघितले. कोणते? तर corrosion reaction on the single metal. Then, on that corrosion reaction on single metal, in that reaction at the anode, then reaction at the cathode. Then B part is what? Corrosion reaction between the metals. Here is the anode, here is the cathode, here is the zinc. Oxidation is there. In that, here is the at cathode copper, here is the reaction is there. And C part is what? Corrosion involving the oxygen. Okay, so today we have to see the types of corrosion. आपल्याला corrosion चे types काय करायचे आहेत? स्टडी करायचे आहेत. So in that, all of you see what are the types of corrosion. So there are 4 types of corrosion. corrosion चे किती टाइप आहेत? तर 4 टाइप्स आहेत. त्यामध्ये पहिला टाइप आहे बघा फ्लूइड corrosion, त्यामध्ये जनरल. त्यानंतर सेकंड आहे फ्लूइड corrosion लोकलाइज्ड. त्यानंतर थर्ड आहे फ्लूइड corrosion स्ट्रक्चरल. And then fourth is what? Fluid corrosion biological. So in that we have to see the first type. So first type is what? Fluid corrosion general. So in that, when
corrosion is generally confined to a metal surface. म्हणजे जेव्हा corrosion काय होतो metal surface वरती प्रोड्यूस होतो किंवा डेव्हलप होतो. सो इट इज नोन ऍज द जनरल corrosion. म्हणजे आपण त्याला काय म्हणतोय, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये corrosion जर त्या मेटल सरफेस वरती डेव्हलप झालं असेल तर ते corrosion कसं असतं, जनरल असतं. दॅट इज अबाउट द जनरल corrosion. सो दिस टाइप ऑकर्स इन अ युनिफॉर्म फॅशन. आता हे काय होतं बघा, हे जनरल corrosion आहे ते युनिफॉर्म फॅशन मध्ये काय होतं, ऑकर होतं किंवा युनिफॉर्मली ते ऑकर होतं ओव्हर द एंटायर एक्सपोज्ड सरफेस एरिया. पूर्ण एंटायर एक्सपोज सरफेस एरियावरती काय होतं ते तर ऑकर होतं. सो ऍट अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर, वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मध्ये काय होतं ते तर युनिफॉर्मली ते ऑकर होतं. सो जनरल corrosion मध्ये आपण बघा काय बघितलं, जनरल corrosion मध्ये तर जनरली कधी ऑकर होतं तर मेटल सरफेस वरती ते ऑकर होतं. सो त्याला काय म्हणतो आपण, सो इट इज नोन ऍज द जनरल corrosion. मग ह्या टाइपचं जे corrosion आहे ते काय होतं, इट कॅन ऑकर्स इन अ युनिफॉर्म फॅशन. युनिफॉर्मली काय होतं ते ऑकर होतं ओव्हर द एंटायर एक्सपोज्ड सरफेस एरिया. एंटायर एक्सपोज सरफेस वरती ते काय होतं, ते corrosion आहे ते फ्लुइड corrosion आहे ते सॉरी जनरल corrosion आहे ते ऑकर होतं. सो and a wide range of temperature, टेम्परेचरच्या वाईड रेंज मध्ये. सो इट इज ऑफ टू टाइप्स. आता फ्लुइड corrosion जनरल त्याचे दोन टाइप आहेत बघा. तर त्याचा पहिला टाइप कोणता आहे बघा, तर फिजिको केमिकल corrosion आणि सेकंड कोणता आहे तर इलेक्ट्रोकेमिकल corrosion. असे दोन टाइप आहेत. मग पहिला कोणता बघायचा आहे आपल्याला, तर फिजिको केमिकल corrosion बघायचं आहे. मग त्यामध्ये काय होतं बघा, सो द इफेक्ट्स ऑफ दिस टाइप आर स्वेलिंग, क्रेझिंग, क्रॅकिंग अँड सॉफ्टनिंग. आता फिजिको केमिकल जर corrosion जर डेव्हलप झालेला असेल तर त्याचे इफेक्ट कोणते कोणते असतात बघा, तर स्वेलिंग डेव्हलप होतं, क्रॅकिंग, क्रेझिंग, सॉफ्टनिंग काय होतं त्याचं डेव्हलप होतं. सो फॉर एक्झाम्पल बघा कशामध्ये होतं बघा ते, तर प्लास्टिक मध्ये आणि नॉन मेटॅलिक मटेरियल मध्ये हे सगळे इफेक्ट काय होतात दिसतात आपल्याला. कोणते कोणते, तर स्वेलिंग, क्रॅकिंग, सॉफ्टनिंग हे फिजिकल इफेक्ट काय होतात, फिजिकल corrosionचे इफेक्ट आपल्याला इझिली ऑब्झर्व होतात. सो सेकंड इज व्हॉट, इलेक्ट्रोकेमिकल corrosion. So in that electrochemical corrosion, so this type of corrosion occurs at a discrete point of the metallic surfaces. आता हे जे corrosion आहे ते discrete point metallic surface आहे तर त्याच्या metallic surface वरती काय होतात ते occur होतात. So when the electricity flown from the cathodic to anodic area, जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो त्या मेटॅलिक सरफेस मधून, म्हणजेच इट कॅन बी फ्लोन फ्रॉम कॅथोडिक टू एनोडिक एरिया मध्ये. ती इलेक्ट्रिसिटी जेव्हा आपण फ्लो करणार आहे म्हणजे त्या डिस्क्रेट पॉइंटला मेटॅलिक सरफेसच्या ती काय होते, इलेक्ट्रोकेमिकल corrosion आहे ते काय होते ओके बघा. तर इलेक्ट्रोकेमिकल corrosion मध्ये काय बघितलं आपण, तर डिस्क्रेट पॉइंट मेटॅलिक सरफेसच्या डिस्क्रेट पॉइंट वरती काय होतं, हे corrosion ऑकर होतं. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करणार आहे, कशी इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो आपण, तर कॅथोडिक एरिया पासून एनोडिक एरिया पर्यंत आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो. सो मेटॅलिक सरफेस गेट डिवायडेड इनटू अ एनोडिक पोर्शन टू अ कॅथोडिक पोर्शन और एनोडिक और कॅथोडिक पोर्शन. मग तो जो मेटॅलिक सरफेस आहे तो काय होतोय बघा, तर डिवाइड होतो. कसा डिवाइड होणार आहे बघा तो, तर एनोडिक पोर्शन पासून कॅथोडिक पोर्शन पर्यंत काय होणार आहे, तो मेटॅलिक सरफेस आहे तो डिवाइड होणार आहे. सो इन दॅट फ्लुइड corrosion or general corrosion we have seen the two types. पण त्या अगोदर आपण काय बघितलं, जनरल corrosion कसं ऑब्टेन होतं, तर मेटल सरफेस वरती काय होतं, जनरल corrosion ऑब्टेन होतं, त्याला काय म्हणतो आपण जनरल corrosion म्हणतो. देन हे टाइप काय होतं, हे जे corrosion आहे ते युनिफॉर्मली काय होतं, ऑकर होतं टू द एंटायर एक्सपोज्ड सरफेस एरिया. एंटायर सरफेस एरिया वरती काय होतं ते
डेव्हलप होतो ऍट अ वाईड टेम्परेचर रेंज मध्ये. सो मग आपण काय बघितलं त्याचे जनरल ह्याचे फ्लुइड करोजन जनरल मध्ये दोन टाइप बघितले, फिजिओकेमिकल आणि इलेक्ट्रोकेमिकल. फिजिओकेमिकल मध्ये कोणते कोणते इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व होतात, तर स्वेलिंग, क्रेझिंग, क्रॅकिंग किंवा सॉफ्टनिंग हे काय होतात, तर इफेक्ट काय होतात, प्रोड्यूस होतात. फॉर एक्झाम्पल कोणतं आहे, तर प्लास्टिक आणि नॉन मेटॅलिक मटेरियल. देन इलेक्ट्रोकेमिकल करोजन मध्ये काय होणार आहे बघा, तर ह्या टाइपचं करोजन कसं ऑकर होणार आहे, तर मेटॅलिक सरफेसच्या डिस्क्रीट पॉइंटला काय होते, ते करोजन आहे ते डेव्हलप होते. सो जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो, कशी इलेक्ट्रिसिटी फ्लो करणार आहे, तर इट कॅन बी फ्लो फ्रॉम द कॅथोडिक टू एनोडिक एरिया. सो मेटॅलिक सरफेस गेट डिवायडेड इनटू दोन पोर्शन मध्ये काय होतं, मेटॅलिक सरफेस डिवाइड होतं, एनोडिक पोर्शन आणि कॅथोडिक portion. So that is about the fluid corrosion general. Then we have to see the second type. So second type is what? Fluid corrosion localized. So in that fluid corrosion localized, so there are four types. त्यामध्ये पण परत चार टाइप आहेत बघा. त्या चार टाइपचे परत सब टाइप्स आहेत, ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत, इन डिटेल स्टडी करायचे आहेत. Then we have to see the specific site corrosion. So in that specific site corrosion, so specific site corrosion मध्ये A टाइप आहे बघा, कोणता, तर इंटरग्रॅन्युलर corrosion. कोणता, स्पेसिफिक साइट corrosion मध्ये फर्स्ट टाइप इंटरग्रॅन्युलर corrosion. सेकंड आहे तो सॉरी थर्ड आहे तो क्रेसिव corrosion आहे. सेकंड आहे तो पिटिंग corrosion आहे. सेकंड टाइप कोणता आहे, तर पिटिंग corrosion. सो थर्ड टाइप आहे तो क्रेसिव corrosion. देन सेकंड बघा ह्याच्यामध्ये स्पेसिफिक साइट नंतर सेकंड आहे तो स्ट्रेस इंड्युस्ड corrosion. सो इन दॅट स्ट्रेस इंड्युस्ड corrosion, त्यामध्ये फर्स्ट टाइप बघा, तर स्ट्रेस corrosion क्रॅकिंग. कोणता आहे, स्ट्रेस corrosion क्रॅकिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे तो corrosion fatigue. देन थर्ड आहे तो फ्रेटिंग corrosion. स्ट्रेस इंड्युस्ड corrosion मध्ये स्ट्रेस corrosion क्रॅकिंग, देन सेकंड corrosion fatigue, देन थर्ड फ्रेटिंग corrosion. सो फ्लुइड corrosion localized मध्ये थर्ड टाइप कोणता, लिक्विड फ्लो रिलेटेड corrosion. You have to recall it all the names. So third type is what, liquid flow related corrosion. In that first type is erosion, then second is what, impingement attack. First is what, erosion, second is what, impingement attack, then third is what, cavitation erosion. Then in that fluid corrosion localized, fourth type is there. What is that, chemical reaction related corrosion. So in that chemical reaction related corrosion, त्यामध्ये फर्स्ट आहे गॅल्व्हॅनिक corrosion. देन सेकंड आहे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल्स. देन थर्ड आहे तो हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट. फर्स्ट कोणता आहे बघा, तर गॅल्व्हॅनिक corrosion, सेकंड ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटेड सेल्स आणि थर्ड आहे तो हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट. Then one by one in detail we have to see. So in that first type is what, specific site corrosion. स्पेसिफिक साइट corrosion मध्ये तीन टाइप आहेत. पहिला कोणता आहे, इंटरग्रॅन्युलर corrosion. Then second pitting, third आहे तो क्रीवाइस.
So in that specific site corrosion, so mechanically weak spots or dead spots in the reaction vessel which cause the specific site corrosion. आता ह्यामध्ये काय होतं बघा, स्पेसिफिक साइट corrosion मध्ये weak spots किंवा dead spots काय होतात त्या रिएक्शन वेसल मध्ये, त्या मशीनच्या वेसल मध्ये weak spot किंवा dead spots काय होतात appear होतात. So which cause the specific site corrosion. त्यामुळे काय होतं बघा, स्पेसिफिक साइट corrosion काय होतं, कॉज होतं. Then we have to see the second in that specific type site corrosion, there is a first type, intergranular corrosion. So in that intergranular corrosion, selective corrosion that occurs in the grain boundaries in a metal or alloy, so which is called as the intergranular corrosion. काय होतं बघा ह्यामध्ये intergranular corrosion मध्ये, तर सिलेक्टिव्ह corrosion डेव्हलप होतं. So occurs in the grain boundaries in the metal, मेटलच्या grain boundaries मध्ये or alloy वरती. जी ग्रेन बाउंड्री असते म्हणजे जी आपण जे सॉलिड किंवा तो जो प्रोडक्ट आपण त्यात प्लेस करणार आहे त्या मशिनरी मध्ये, तर त्याची जी बाउंड्री असते त्या मेटलची किंवा अलॉयची, सो विच इज कॉल्ड एज द, आणि ते सिलेक्टिव्ह करोजन त्या बाउंड्री वरती काय होतं, डेव्हलप होते, म्हणून आपण काय म्हणतो त्याला, सिलेक्टिव्ह करोजन म्हणतो. सो विच इज फाउंड इन द और ऑकर इन द ग्रेन बाउंड्रीज इन द मेटल और अलॉय, त्या मेटल किंवा अलॉयच्या ग्रेन बाउंड्री वरती ते ऑकर होते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, इंटरग्रॅन्युलर करोजन म्हणतो. सो मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन इट कॅन रिव्हील क्लिअरली द इंटरग्रॅन्युलर करोजन. जर आपण मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केलं तर ते इंटरग्रॅन्युलर जे करोजन आहे ते काय होऊ शकतं आपल्याला, तर क्लिअरली ऑब्झर्व होऊ शकतं. बाय व्हिज्युअली वी कॅन नॉट सी द प्रॉपरली, but microscopic examination it can see the clearly, we can see the clearly intergranular corrosion. So there is a crystalline grain structure such as such which is not attacked appreciably. For example दिलेला आहे बघा, कोणता आहे, तर ऑस्टिनेटिक स्टेनलेस स्टील प्लस नायट्रिक ऍसिड. आता ती मशिनरी आहे, ती एखादी मशिनरी असणार आहे, ती कशापासून प्रिपेअर केलेली असणार आहे बघा, तर ऑस्टिनेटिक स्टेनलेस स्टील पासून ती प्रिपेअर केली असेल, त्यामध्ये प्लस काय करतो आपण, नायट्रिक ऍसिड ऍड करतो. देन इन द हॉट कंडिशन मध्ये काय होणार आहे बघा, सो ग्रेन बाउंड्री प्रेसिपिटेशन काय होणार आहे, ऑब्टेन होणार आहे. म्हणजेच काय होतंय, तर इंटरग्रॅन्युलर करोजन काय होतंय, डेव्हलप होत. कुठे, तर त्या मेटलच्या बाउंड्री वरती, मेटल किंवा अलॉयच्या. सो कोणती रिएक्शन होते बघा, ऑस्टेनिक स्टेनलेस स्टील आणि नायट्रिक ऍसिड हॉट कंडिशन मध्ये काय होणार आहे, तर ग्रेन बाउंड्री प्रेसिपिटेशन डेव्हलप होणार आहे तिथे. सो स्टेनलेस स्टील विच इज स्टॅबिलाइज्ड बाय इनकॉर्पोरेशन ऑफ द निओबियम और टिटॅनियम और द कार्बन. स्टेनलेस स्टील आपण काय करतो, स्टॅबिलाइज करतो, कशाने, तर निओबियम, टिटॅनियम किंवा कार्बन पासून. सो विच इज लेस दॅन द 0.03%. त्याचं पर्सेंटेज किती आहे, 0.03. सो स्पेसिफिक साइट करोजन मध्ये काय बघितलं आपण, तर मेकॅनिकली काय होतात, तर वीक स्पॉट किंवा डेड स्पॉट काय होतात, त्या रिएक्शन वेसल वरती अपियर होतात. सो विच कॉज द स्पेसिफिक साइट करोजन. मग त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे इंटरग्रॅन्युलर करोजन. मग आता इंटरग्रॅन्युलर करोजन आहे ते कसं ऑब्टेन होणार आहे, तर त्यामध्ये सिलेक्टिव्ह करोजन ऑब्टेन होते. सो दॅट ऑकर्स इन द ग्रेन बाउंड्रीज इन अ मेटल और अलॉय. ते काय होते, ग्रेन बाउंड्रीजच्या मेटल किंवा अलॉय वरती काय होते, ते ऑब्टेन होते, ते सिलेक्टिव्ह करोजन. सो विच इज कॉल्ड एज द इंटरग्रॅन्युलर करोजन. मग आपण काय करू शकतो, ते तर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ने ते क्लिअरली आपण ऑब्झर्व करू शकतो. मग त्यामध्ये जे क्रिस्टलाइन ग्रेन स्ट्रक्चर आहे, सो विच इज नॉट as such which is not attacked appreciably. So for example, ते त्याचा अटॅक होत नाही, कशाचा, तर क्रिस्टलाइन ग्रेन स्ट्रक्चरचा, कशावरती, तर त्या मेटल वरती. सो फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे कोणतं, तर ऑस्टेनेटिक स्टेनलेस स्टील प्लस नायट्रिक ऍसिड. सो इन द हॉट कंडिशन इट इज हॅव्हिंग द ग्रेन बाउंड्री प्रेसिपिटेशन.
मग आता आपण काय करतो बघा, ह्यामध्ये जो स्टेनलेस स्टील आहे ते काय करणार आहे, तर स्टॅबिलाइज करणार आहे. कसं स्टॅबिलाइज करतो आपण स्टेनलेस स्टील? सो बाय द इनकॉर्पोरेशन ऑफ द निओबियम और टिटॅनियम और द कार्बन ने काय करणार आहे, ते आपण स्टॅबिलाइज करणार आहे. सो विच इज हॅव्हिंग द कॅपॅसिटी किती असते, तर लेस दॅन 0.03%. सो सेकंड आहे बघा. So all of you see the second type. Second type is what? Pitting corrosion. So in that pitting corrosion, so this type of corrosion result in the development of pits and cavities. आता pits म्हणजे काल परवा आपण बघितलं होतं, pits म्हणजे काय, तर खड्डे किंवा कॅव्हिटीज, त्याचा पण तोच अर्थ होतो. तर काय होतं बघा, करोजन मुळे काय होतं, तर pits किंवा खड्डे असतात त्या मशीन मध्ये काय होतात, डेव्हलप होतात किंवा कॅव्हिटीज डेव्हलप होतात. So they range from the deep cavities of small diameter to shallow depression. कॅव्हिटी म्हणजे काय, तर थोडक्यात कीड लागल्यासारखं होतं त्याला. सो त्या मशिनरीला म्हणजे स्मॉल स्मॉल होल काय होतात त्यामध्ये अवखड होतात. तर ते त्याचा जो ती जी कॅव्हिटी असते ती कशी असू शकते, तर डीप असू शकते, हॅव्हिंग द स्मॉल डायमीटर. डायमीटर कसा असू शकतो त्याचा, स्मॉल असू शकतो किंवा शॅलो डिप्रेशन त्याचं असू शकतं. सो फॉर एक्झाम्पल बघा, काय आहे एक्झाम्पल. सो alloy of the aluminum or stainless steel plus aqueous solution. It can reacted with the chlorides. Cavities are to be developed. बघा ह्यामध्ये फिटिंग करोजन मध्ये काय बघितलं आपण, तर ह्यामध्ये काय होतंय, तर हे ह्या टाइपचं जे करोजन आहे ह्यामध्ये काय होतं बघा, तर पिट्स आणि कॅव्हिटीज काय होतात, डेव्हलप होतात त्या मशिनरी मध्ये. म्हणजेच काय होतात, खड्डे पडतात आणि काय होतं, स्मॉल होल्स प्रोड्यूस होतात किंवा डीप शॅलो डिप्रेशन पण प्रोड्यूस होऊ शकतात त्यामध्ये. सो दे कॅन रेंज फ्रॉम द डीप कॅव्हिटीज ऑफ द स्मॉल डायमीटर टू शॅलो डिप्रेशन. स्मॉल डायमीटर किंवा शॅलो डिप्रेशन पण त्यामध्ये असू शकतं. सो alloy ऑफ अल्युमिनियम ऑर द स्टेनलेस स्टील. मग आता एखादं मशीन कोणतं अल्युमिनियम पासून बनवलेलं असेल किंवा स्टेनलेस स्टील पासून प्रिपेअर केलेलं असेल, प्लस त्यामध्ये काय करतो आपण, aqueous सोल्युशन ऍड करतो. देन इट कॅन रिएक्टेड विथ द क्लोराइड. सो कॅव्हिटीज आर टू बी डेव्हलप्ड. दॅट इज द पिटिंग करोजन. त्याला काय म्हणतो आपण, पिटिंग करोजन म्हणतो. देन वी हॅव टू सी द स्पेसिफिक साइड करोजन मध्ये थर्ड टाइप आहे क्रिवाइज करोजन. सो इन दॅट crevice corrosion, so in this type crevices occurs because the solutions are retained at such places so which takes longer time to dry out. आता ह्यामध्ये काय होतं बघा, तर crevices काय होतात, डेव्हलप होतात. so it can occurs because the solutions are retained at such places. सोल्युशन काय होतं, त्यावरती रिटेन राहतं त्या वेसल वरती किंवा आपण जो मशिनरी आपण जी यूज करणार आहे त्यावरती. सो विच टेक्स लॉंगर टाइम टू ड्राय आउट. आणि काय होतंय, तर लॉंगर टाइम घेते ते ड्राय आउट होण्यासाठी ती मशीन. सो crevices formed because of the metal contact with the another piece of the same or the other metal with the non metallic material. मग crevices कशामुळे फॉर्म होतात बघा, तर त्यांचा कॉन्टॅक्ट येतो. सो बिकॉज ऑफ द मेटल कॉन्टॅक्ट विथ द अनदर पीस ऑफ द सेम, म्हणजे त्या मेटलचा कॉन्टॅक्ट येतो कशावरती, तर अनदर पीस ऑफ द सेम और अदर मेटल. त्या मेटलचा कॉन्टॅक्ट दुसऱ्या मेटल सोबत पण येऊ शकतो किंवा त्याच मेटल सोबत येऊ शकतो, और विथ अ नॉन मेटॅलिक मटेरियल किंवा नॉन मेटॅलिक मटेरियल सोबत सुद्धा त्याचा कॉन्टॅक्ट येऊ शकतो आणि काय होतात, क्रिवायसेस डेव्हलप होतात. सो द करोजन इन द क्रिवायसेस विच इज ड्यू टू द नंबर ऑफ रिझन्स ऍज फॉलोज. आता कशामुळे होतं बघा, क्रिवाइस करोजन कशामुळे डेव्हलप होतं, त्याचे रिझन्स आहेत कोणते, द डिफिशियन्सी ऑफ द ऑक्सिजन, ऑक्सिजनची डिफिशियन्सी असल्यामुळे. देन ऍसिडिटी चेंजेस झाल्यामुळे. देन बिल्डअप ऑफ आयर्न, आयर्नचं बिल्डअप झाल्यामुळे. देन डिप्लिशन ऑफ द इनिबिटर, इनिबिटरचा डिप्लिशन झाल्यामुळे. सो बघा करोजनचे क्रिवाइस करोजनचे कशामुळे होतं बघा, क्रिवाइस करोजन तर सोल्युशन काय होतं, रिटेन होतं कशावरती, तर त्या मेटल सरफेस वरती किंवा फार्मास्युटिकल प्लांट वरती, त्या मशिनरी वरती. सो विच टेक्स लॉंगर टाइम टू ड्राय आउट. आणि ते ड्राय आउट होण्यासाठी काय करतं, तर इट टेक्स टू टाइम और लॉंग टाइम.
सो क्रिव्हायसेस कशामुळे फॉर्म होतात बघा, तर मेटलचा कॉन्टॅक्ट येतो कशासोबत, तर अनदर पीस ऑफ द सेम, त्या सेम मेटल सोबत कॉन्टॅक्ट येतो किंवा अनदर मेटल सोबत किंवा नॉन मेटॅलिक मटेरियल सोबत काय होतं त्याचा कॉन्टॅक्ट येतो. मग क्रिव्हाइस करोजन आहेत ते आपण काय करतो बघा, सो त्याचे रिझन्स काय आहेत बघा क्रिव्हाइस करोजन ऑब्टेन होण्याचे किंवा ऑकर होण्याचे. फर्स्ट आहे डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची डिफिशियन्सी, त्यानंतर ऍसिडिटी चेंज झाल्यामुळे, देन बिल्डअप ऑफ आयन, आयनचं बिल्डअप होतं त्यामध्ये, देन डिप्लिशन ऑफ द इनिबिटर, इनिबिटरचं डिप्लिशन व्हायला सुरुवात होते. So that is about the specific site corrosion. Then second type we have to see stress induced corrosion. So एवढा टाइप बघूया आपण. So stress induced corrosion मध्ये बघा, so residual internal stress in the metal and external it accelerates the corrosion of the internal stress which is produced by, कशामुळे बघा प्रोड्यूस होतो तो, तर डिफॉर्मेशन ड्युरिंग द फॅब्रिकेशन, काय होतं फॅब्रिकेशन करताना काय होतं डिफॉर्मेशन होतं त्या मशीनचं. देन अनइक्वल रेट ऑफ द कूलिंग फ्रॉम द हाय टेम्परेचर, अनइक्वल रेट कशाचा, तर हाय टेम्परेचर झाल्यानंतर ती मशिनरी जेव्हा आपण कूल करणार आहे तर अनइक्वल रेट ते मशीन कूलिंग करण्याचा. देन इंटरनल स्ट्रेस अरेंजमेंट इन्व्हॉल्विंग द व्हॉल्यूम चेंजेस, त्यानंतर त्याच्या इंटरनल स्ट्रेस अरेंजमेंट. So next is what stress induced by the rivets, bolts or the shrink fits. स्ट्रेस इंड्युस्ड corrosion मध्ये बघा काय होतं, तर तो जो रेसिड्युअल इंटरनल जो स्ट्रेस आहे कशामध्ये मेटल वरती आणि एक्सटर्नल सरफेस वरती काय होतं तो ऍक्सिलरेट होतो. सो इट कॅन ऍक्सिलरेट द corrosion of the residual internal stress which is produced by, कशाने प्रोड्यूस होणार आहे बघा, तर डिफॉर्मेशन होतंय कधी, जेव्हा फॅब्रिकेशन होते तेव्हा. सो अनइक्वल रेट ऑफ द कूलिंग फ्रॉम द हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचर असल्यानंतर आपण जेव्हा कूलिंग करणार आहे तर त्याचा रेट कसा असतो अनइक्वल असतो जेव्हा आपण ती मशिनरी कूल करतो तेव्हा. देन इंटरनल स्ट्रेस अरेंजमेंट इन्व्हॉल्विंग द व्हॉल्यूम चेंजेस, त्याच्या ज्या इंटरनल स्ट्रेस अरेंजमेंट असतात त्या. Then stress induced by the rivets, bolts and the shrink fits. Then in that first all of you see stress corrosion cracking. त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे बघा स्ट्रेस corrosion cracking. त्यामध्ये काय होतं बघा, so at the surface if the tensile stress which is equal to or more than the yield stress, so the surface develops the crack. जेव्हा टेन्साइल स्ट्रेस असतो तो काय असतो बघा, विच इज इक्वल टू और मोर दॅन द यील्ड स्ट्रेस, त्यामुळे काय होतात बघा तर क्रॅक्स काय होतात डेव्हलप होतात. सो दिस इज नोन एज द स्ट्रेस corrosion cracking. फॉर एक्झाम्पल कोणतं आहे बघा, द कोल्ड फॉर्मड ब्रास इट कॅन डेव्हलप द क्रॅक इन द एन्व्हायरमेंट ऑफ अमोनिया. तो जो कोल्ड फॉर्मड जो झालेला ब्रास असतो तो काय होतो तो क्रॅक डेव्हलप करतो कशामध्ये, कोणत्या एन्व्हायरमेंट मध्ये, तर अमोनिया असेल तर काय होणार आहे क्रॅक डेव्हलप होणार आहेत त्यामध्ये. देन सेकंड इज व्हॉट corrosion fatigue. So in that corrosion fatigue, so it is the ability of a metal surface to withstand the repeated cycles of corrosion. So the metal surface is stressed of simultaneously attacked by the corrosive media. तो जो मेटल सरफेस आहे तो काय होतोय सायमल्टेनियसली स्ट्रेस होतोय. सो अटॅक बाय द corrosive media, corrosive media थ्रू काय होतं तिथं अटॅक होतो. सो पिट्स फॉर्मड इनिशियली फर्दर डेव्हलप्स इनटू द क्रॅक्स. ह्यामध्ये काय होतंय तर पिट्स काय होतात डेव्हलप होतात इनिशियली आणि क्रॅक मध्ये नंतर त्याचं कन्व्हर्जन होते. देन सी पार्ट फ्रेटिंग corrosion. So in that fretting corrosion, so this occurs when metals slide over the other. हे कधी ऑकर होते बघा जेव्हा मेटल्स एकमेकांवरती स्लाइड ओव्हर होतात. सो विच कॉज द मेकॅनिकल डॅमेज टू वन ऑर बोथ.
मग काय होतंय ते जे मेटल्स आहेत ते एकमेकांवरती जर स्लाइड ओव्हर झाले तर काय होतं मेकॅनिकल डॅमेज काय होतं दोन्हीवरती किंवा एकावरती डेव्हलप होते. सो ड्युरिंग द रिलेटिव्ह मुवमेंट ऑफ द मेटल टू प्रोसेस मे ऑकर. जेव्हा रिलेटिव्ह मुवमेंट होते मेटलची तेव्हा दोन प्रोसेस ऑकर होतात. कोणत्या? सो फ्रिक्शनल हीट इज जनरेटेड. फ्रिक्शनल हीट काय होते? जनरेट होते. सो विच ऑक्सिडाइजेस द मेटल टू फॉर्म द ऑक्साइड फिल्म्स. काय होते बघा तर ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होतंय तर ऑक्साइड फिल्म काय होतात तिथं तयार होतात. सो दिस कॅन अँड सेकंड काय आहे बघा रिमूव्हल ऑफ द प्रोटेक्टिव्ह फिल्म. प्रोटेक्टिव्ह फिल्म आहे त्या काय करतो आपण तर रिमूव्ह करतो. सो दिस कॅन बी अवॉइडेड बाय युजिंग द हार्डेड मटेरियल्स. आता हे कसं अवॉइड करणार आहे आपण तर हार्डर मटेरियल्स थ्रू काय करतो आपण हे अवॉइड करतो. मिनिमाइजिंग द फ्रिक्शन lubrication or by the proper designing of the equipment. सो इथपर्यंतच बघूया आपण द स्ट्रेस इंड्युस्ड करोजन. ह्यामध्ये कशामुळे स्ट्रेस प्रोड्यूस होते बघा रेसिड्युअल इंटरनल स्ट्रेस. तर फॅब्रिकेशन करताना डिफॉर्मेशन होते. सॉरी जेव्हा आपण फॅब्रिकेशन करतोय तेव्हा डिफॉर्मेशन डेव्हलप होणार आहे आणि अनइक्वल रेट ऑफ द कूलिंग फ्रॉम द हाय टेम्परेचर. देन त्यामध्ये फर्स्ट टाइप काय होता तर स्ट्रेस करोजन क्रॅकिंग. ते कसं डेव्हलप होणार आहे जेव्हा आपण त्या सरफेस वरती तो जो टेन्साइल स्ट्रेस आहे सो विच इज इक्वल टू ऑर मोर दॅन द यील्ड स्ट्रेस. सो द सरफेस डेव्हलप द क्रॅक. तो सरफेस वरती काय होतं क्रॅक डेव्हलप होत आहे. सो विच इज नोन एज द स्ट्रेस करोजन क्रॅकिंग. फॉर एक्झाम्पल कोणतं होतं ती जी कोल्ड झालेली जी ब्रास आहे सो विच डेव्हलप द क्रॅक इन द एन्व्हायरमेंट ऑफ द अमोनिया. अमोनियाच्या एन्व्हायरमेंट मध्ये काय होतं क्रॅक डेव्हलप होतात कशामध्ये तर ब्रास मध्ये. सेकंड इज व्हॉट करोजन फटिग. करोजन फटिग मध्ये काय बघितलं आपण तर ती जी मेटलची ॲबिलिटी आहे टू विथस्टँड विथ द रिपीटेड सायकल्स ऑफ द करोजन. सो विच इज मेटल सरफेस इज स्ट्रेस्ड सायमल्टेनियसली अटॅक बाय द करोजिव्ह मीडिया. तो मेटल सरफेस आहे तो काय होतं स्ट्रेस होतो सायमल्टेनियसली आणि करोजिव्ह मीडियाचा काय होतं त्यावरती अटॅक होतो. सो ह्यामध्ये काय होतात पिट्स फॉर्म इनिशियली विच फर्दर डेव्हलप्स इनटू क्रॅक्स. कोरोजन फटिग मध्ये पण काय होते पहिल्यांदा खड्डे प्रोड्यूस होणार आहेत किक्स प्रोड्यूस पिट्स प्रोड्यूस होणार आहेत. देन इट विच फर्दर डेव्हलप इनटू द क्रॅक्स. क्रॅक्स मध्ये कन्व्हर्जन होतं त्यांचं. देन सी इज व्हॉट फ्रेटिंग करोजन. फ्रेटिंग करोजन मध्ये काय होते बघा तर ते जे मेटल्स आहेत ते एकमेकांवरती स्लाइड ओव्हर होत आहेत आणि मेकॅनिकल डॅमेज फॉर्म होते एकावरती किंवा बोथवरती. सो ड्युरिंग द रिलेटिव्ह मुवमेंट ऑफ द मेटल मेटलची रिलेटिव्ह मुवमेंट दोन प्रोसेस काय होतात ऑकर होतात. सो फ्रिक्शनल हीट इज जनरेटेड. ह्यामध्ये काय होतं फ्रिक्शनल हीट जनरेट होते. सो विच ऑक्सिडाइजेस द मेटल टू फॉर्म द ऑक्साइड फिल्म. आणि त्यामुळे काय होतंय फ्रिक्शनल हीट जनरेट झाल्यामुळे ते मेटल आहे ते ऑक्सिडाइज व्हायला सुरुवात होतं आणि ऑक्साइड फिल्म्स काय होतात तयार होतात त्यामध्ये. सो रिमूव्हल ऑफ द प्रोटेक्टिव्ह फिल्म. प्रोटेक्टिव्ह फिल्मचा रिमूव्हल करायचं. सो दिस कॅन बी अवॉइडेड बाय युजिंग द हार्डर मटेरियल्स. minimizing the friction by the lubrication or by the proper designing of the equipment. So liquid flow related corrosion आहे आणि त्यामध्ये नेक्स्ट आहे तो 4 केमिकल रिएक्शन रिलेटेड corrosion. नंतर मेन थर्ड टाइप स्ट्रक्चरल आणि फोर्थ आहे तो बायोलॉजिकल. तो आपण नंतर स्टडी करूया. Wait for 1 minute. I have to take your attendance.